प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वागळे विभागामध्ये जयभवानी नगर येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने सुरू केलेला होलिका उत्सव गेली अनेक वर्ष शिवसेनेचे मुख्य नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला हा होलिका उत्सव गेली 25 ते 30 वर्ष या ठिकाणी उत्साहात सुरू आहे। दरवर्षी एकनाथ शिंदे साहेब या उत्सवाला भेट देऊन होलिका पूजन करत असतात। तसेच याही वर्षी भव्य आणि उत्साहपूर्ण होलिका उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने नगरसेविका एकता भोईर या दंपत्याने विधिवत पूजा अर्चना करून संपूर्ण विभागातील नागरिकांच्या सुख शांती समृद्ध आणि उत्तम आरोग्यासाठी मनपूर्वक प्रार्थना केली। होलिका उत्सवाच्या या पावन प्रसंगी सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, ऐक्य आणि भरभराट नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली। एकनाथ भोईर, एकता भोईर यांच्यासह यावेळी युवा सेनेचे नवनिर्वाचित ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर, युवा नेते युवराज एकनाथ भोईर तसेच शिवसेनेचे सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू संस्कृतीप्रमाणे आज होळी पूजन या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा गेले 25 ते 30 वर्षाची परंपरा आहे की या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते हे होळीचं पूजन होतं। परंतु ह्या वर्षी जरा थोडंसं साहेबांचं जवळचे सहकारी शशीधर जाधव यांची पत्नी सौपत्नी हिचं निधन झाल्यामुळे या ठिकाणी आज आपण हे होळी पूजन करून घेतलेलं आहे। परंतु होळीमध्ये आपण सर्व नागरिकांना सुख समृद्धी हे मिळावी आणि त्याचप्रमाणे सर्व नागरिकांचे जे काही दारिद्र्य दुःख जे असेल त्या होळीमध्ये दहन व्हावं अशी मी होळी मातेकडे प्रार्थना करतो आणि नागरिकांना होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज जागतिक आपण पाहतो युद्ध चाललेलं आहे, तो सुद्धा युद्ध या ठिकाणी त्यांची जी वाईट वृत्ती आहे ती वाईट वृत्ती या होळीमध्ये दहन व्हावी अशी मी विनंती करतो आणि सर्वांनाच सुख आणि समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आज या होळी मातेचं पूजन आपण केलेलं आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अगदी विधियुक्त ही होळी गेले 35 ते 40 वर्षापासून होते। परंतु शिंदे साहेबच या होळीला कमीत कमी 30 वर्ष सातत्याने हजेरी लावत असतात। त्यामुळे या होळीला एक वेगळं महत्त्व आहे जयभवानी नगरच्या होळीला। असं आपण म्हणलं की आपण संस्कृती टिकतो आणि वाचू शकतो, काय सांगाल बाबा? आम्ही पहिल्यापासून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आणि वंदनीय बाळासाहेब आणि चे विचार हे नियमितपणे आम्ही जनतेपुढे नेत असतो, लोकांपुढे नेत असतो। आम्ही संस्कृती जपत असतो, परंपरा टिकवत असतो। हिंदू संस्कृती जे सण आहेत ते सगळे सण आणि त्योहार आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो या ठिकाणी। त्याचप्रमाणे होळी उत्सवसुद्धा त्याच पद्धतीने अगदी विधियुक्त आम्ही त्या ठिकाणी साजरा करत असतो। या ठिकाणी गेले 35 ते 40 वर्ष हा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। गेली कित्येक वर्ष आमच्याकडे होळी ही पारंपरिक आणि विधियुक्त होत असते आणि आमच्याकडे जयभवानी नगर येथे एक गाव आणि एक होळी असते आणि सातत्याने मला वाटतं गेली 30-35 वर्ष शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबच ह्या होळीला हजेरी लावत असतात। म्हणून आणि खूप आमचं वातावरण हे हसी खुशीचं आणि खूप आनंदाचं वातावरण असतं। आणि तसेच मी असे सांगेल की एक गाव आणि एक होळी अशी आहे। पण उद्या रंगपंचमीचा दिवस आहे, पण ग्रहण असल्या कारणाने आम्ही रंगपंचमी खेळणार नाहीत असा आमच्याकडे निर्णय झालेला आहे। मी असं म्हणेन की केमिकलची होळी आपण आपल्या मुलांकडे ह्या काही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपणच त्यांच्यापर्यंत नाही पोहोचवाव्यात। आपणच त्यांना एक चांगले सण हा साजरा करण्यासाठीच असतो आणि आपण तो साजरा करूयात, पण त्याचा कोणाला त्रास होणार नाही त्याची आपण नक्कीच पहिले खातिरदारी घेऊयात। आणि हा सण एक आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे, त्याला आनंदाने आपण साजरा करूयात। आणि मी इथे हीच प्रार्थना करेन होलिका मातेला की जे काही माझ्या प्रभागातले दुर्दैव जे काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दहन होऊ देत। माझ्या समाजामध्ये माझ्या जे काही प्रभाग आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी येऊ देत, चांगले विचार येऊ देत, चांगले आचार येऊ देत, सुख समृद्धी येऊ देत।